श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, कधीच कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देऊ नका, कारण ज्याला तुमच्यावर विश्वास आहे त्याला स्पष्टीकरणाची गरज नाही, आणि ज्याला तुमच्यावर विश्वास नाही तो तुमचे स्पष्टीकरण स्वीकारणार नाही. मोठा हत्तीला नियंत्रित करण्यासाठी एक लहान साखळी बस होतो, अंधार काढून टाकण्यासाठी एक छोटा दिवा बस होते, मोठ्या पर्वताला हलवण्यासाठी एक वीज पडणे बस होते. आपले शरीर, आकार आणि सौंदर्य महत्त्वाचे नाही, फक्त आपली शक्ती आणि आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं, इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं. स्वामी म्हणतात, यशस्वी व्यक्ती म्हणजे तो जो सकाळी लवकर उठतो आणि आज कोणते काम करायचे आहे ते ठरवतो आणि रात्रीपर्यंत ती सर्व कामे कितीही त्रासानंतर पूर्ण करतो. या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते. तुमच्याजवळ काहीच नसताना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्व काही असताना तुम्ही दाखवलेला रुबाब. ज्यावेळी तुमच्यासमोर येणाऱ्या अडचणी थांबतील तेव्हा समजून जा की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात. स्वतंत्र होण्याचे धाडस करा. तुमचे विचार जितके दूर जातील तितक्या लांब जाण्याचं धाडस करा. त्यामुळे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा प्राप्त होईल. स्वामी महाराज म्हणतात, उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. जर तुमच्या मेंदू आणि मनामध्ये संघर्ष सुरू असेल तर कायम आपल्या मनाचा ऐका. जो व्यक्ती सांसारिक गोष्टीच्या लोभात अडकत नाही यानंच खऱ्या अर्थाने अमरत्व प्राप्त केले असं समजावं. हे जग एक प्रकारची व्यायामशाळाच आहे, जिथे आपण स्वतःला शक्तिशाली बनवण्यासाठी येतो. धैर्य हेच जीवन आहे आणि भ्याडपणा हे मृत्यूचे लक्षण आहे. प्रेम म्हणजे जीवन, द्वेष म्हणजे मृत्यू. मी करू शकत नाही असं कधीही म्हणू नका, कारण तुमच्या अंतर्मनात प्रचंड शक्ती आहे. या शक्तीच्या मदतीनं तुम्ही अशक्य वाटणारं कामही शक्य करून दाखवू शकता. आपण तसेच घडत जातो जसे आपले विचार आहेत. त्यामुळे आपण काय विचार करतोय याकडे कायम लक्ष द्या. तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही बनता. यासाठी तुम्ही काय विचार करता याकडे लक्ष असू द्या. शब्द हे गौण असतात, विचार मात्र राहतात आणि तेच दूरपर्यंत यात्रा करतात. कोणाचीही निंदा करू नका. जर त्यांना तुम्ही मदतीसाठी हात देऊ शकत असाल तर नक्की द्या, परंतु जर देऊ शकत नसाल तर हात जोडा, त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधीच चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करण्याची जिद्द आपल्यात हवी असते. सोन्याची एक संधी साधण्यापेक्षा प्रत्येक संधीचे सोने करा. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती उचलतात तर काही जण फक्त आपले पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे, फक्त तुम्ही त्यातून काय घेता ते महत्त्वाचे आहे. स्वामी म्हणतात, संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटांचा सामना करणं त्याच्या हातात असतं. जर कधी कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा नियम आहे. ज्या झाडावर गोड फळं असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात. माणसाचे मोठेपण त्यांनी किती माणसे मोठे गेली यावरून मोजता येते. जे भांडल्यावर अधिक क्षमा मागतात त्यांची चूक असते म्हणून नव्हे, तर त्यांनी आपल्या माणसांवर केलेलं प्रेम गमावण्याची भीती वाटते म्हणून. आयुष्यात खूप माणसे भेटतात, वारेच्या झुळकीप्रमाणे येतात आणि जातात, पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात. हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात. ओठांवर हसू खुलवत आणि अश्रूही पुसतात. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही. हल्ली चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आढळतात. भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला दगड मारत बसाल तर तुमच्या ध्येयापर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही. त्यापेक्षा बिस्किट टाका आणि पुढे चला. श्री स्वामी समर्थ.